नमस्कार. आपण या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता. आपण कौटुंबिक जे वाद होतात ते बरेचसे काही मोबाईलमुळे होतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. परंतु आता आपल्याला एक नवीन म्हणजे निरनिराळी जी घटना कुटुंबात घडतात किंवा भांडणं कुटुंबात होतात, ही सर्व भांडणं होऊच नयेत त्यासाठी काय प्रिव्हेन्शन करता येईल? कुटुंबामध्ये काय बदल करता येईल? कुटुंबाने काय करायला पाहिजे? सगळ्यांच्या जर वागण्यात जर बदल होत गेला, तर निश्चितच ही भांडणं कोर्टापर्यंत जाणार नाहीत, मेडिएशनचा पुढचा भाग येणार नाही. पण हे जे मेडिएशन घरोघरही जावं आणि त्याप्रमाणे जर माणसांनी त्याच्यात बदल करण्यात आला, तर त्याच्यात फायदा होईल असं वाटतं. तर सर्वात प्रथम मला वाटतं, की ह्यासाठी माणसाने स्वतःचा पहिला इगो, जे काही आपला गर्विष्ठपणा किंवा मी मोठा, हे पहिलं बाजूला ठेवून प्रत्येक वेळेस सॉरी, एक्सक्यूज मी, एक साध्या शब्दामुळं संपूर्ण ही भांडणं मिटली जातील किंवा पुढं वाद वाढणार नाहीत. बघा, तुम्ही कोणी एखादा ॲग्रेसिव्ह झाला की तुम्ही सॉरी म्हटलं की लगेच मनुष्य शांत होतो. हे पहिलं कुटुंबात शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आता सगळे जे भाऊ बहीण, आई वडील, सासू सासरे, सासू सुना, सगळे जे काही नंदा भावजा हे सगळे जे नाते आहेत, ह्या सगळ्या नात्यामध्ये बदल त्यांनी स्वतःच्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे. स्वतःही हे सगळं संपूर्ण अवलोकनला आणि स्वतः जर संपूर्ण जर ते जर त्याचा स्वीकार केला, तर ते त्या पद्धतीने ते व्यवस्थित होईल. कारण मला हे एक उदाहरण द्यायचं आहे की मी सुद्धा एकदा गाडी घेऊन चाललो होतो, कार घेऊन चाललो होतो आणि समोरून टर्न होता मोठा. तो त्या टर्नवरून मी माझ्या बाजूने व्यवस्थित लेफ्ट साईडनं चाललो होतो. व्यवस्थित कार सावकी स्लो होती, तशी एवढी काय वेगात वगैरे काही नव्हती. आणि पटकन एक सायकलवाला जोरात वेगात आला, पोरगा, एक तरुण तगडा, आणि एकदम आला तसा त्याला इतका गाडी आवरली नाही की तो माझ्या कारच्या समोर येऊन जवळजवळ थांबलाच. थोडासा टच पण झाला असता, तो थोडक्यात वाचला. आणि त्यावेळेस मी त्याला म्हटलं, अरे सॉरी, माझंच चुकलं, माझी एखाद्या वेळेस गाडी वेगात असेल. तो लाजला आणि तो म्हटला, काका काका माझं चुकलं, सॉरी, माफ करा म्हणे, मी वेगात यायला नको होतो, त्या माझी रॉंग साईडला मी आलो, माझीच चूक झाली. ही जे कुठं जे मी बघितलं, मी जर त्याला म्हटलं, सर काय डोळे फुटलेत का, तर त्याने माझ्या अंगावर धावून आला असता किंवा त्याला एकदम राग आला असता, तुम्हाला समजत नाही का किंवा काय, असं झालं. म्हणजे ह्याच गोष्टी आपण आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही शिकल्या पाहिजे. कुटुंबामध्ये ज्यावेळेस तुम्ही कधीही, आता आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण एखादी मुलगी नवीन लग्न होऊन येते, त्यावेळेस त्या मुलीनंसुद्धा एक जाताना सासरला जाताना घरच्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा तू आता तिकडची आहेस, तिकडच्या लोकांचं काही जे आवडीच्या गोष्टी आहेत त्या करत राहा, चांगलं करत राहा. त्यांच्यासाठी तुझं कष्ट पडले तरी हरकत नाही, मेहनत पडली तर हरकत नाही, तू करत राहा. आणि मोबाईल बघण्याचं सोड. इथं पहिली तास बघायचे मोबाईल, दिवसभर मोबाईलवर असायचे, बघायची, इकडे तिकडे बघायचे नाही, हे सगळं सोडून दे. हे जर त्याला मार्गदर्शन जर केलं आणि तुला आता तुझं ती पाहुणी आहेस माझ्याकडे आणि तिकडेच तू राहा चांगली व्यवस्थित, असं जर तुझं सांगितलं, तर ती ज्यावेळेस जाईल ना तिथे, त्यावेळेस तू एक तुझ्या त्या आईवडील येतं, सासू सासरे समजून त्याला तो आपलंसं कर. आणि त्या सासू सासऱ्यांनीसुद्धा किंवा त्याच्या नंतर भावजाया किंवा कोणी असतील त्यांनीसुद्धा ही एक मुलगी आपल्या घरात नवीन आलेली आहे. आपल्यासुद्धा मुली तशाच वागत होत्या, परंतु त्याच्यात चुका होतील, त्याच्यात आपण त्याला सुधारणा करण्याची संधी द्यावीची. आणि एखादी गोष्ट तिकडून चूक झाली किंवा तिकडून चूक झाली, तर सॉरी म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळं पुढची भांडणं थांबतात आणि चांगलं होतं. थोडक्यात काय की तुम्ही संसार जर चांगले करायचे असतील, तर तुम्ही सॉरी म्हणायला शिका आणि एकमेकाला तुम्ही सांभाळून घ्या. एकत्रित कुटुंब फार फायद्याचं असतं. एकत्रित कुटुंबामध्ये जर तुम्हाला समजा तुमचे सासू सासरे असतील, तर ती मुलाला सांभाळतील, मुलावर चांगले संस्कार करतील. नाहीतर तुम्हाला काहीतरी पाळण्याघरात किंवा कुठंतरी ठेवावं लागतं आणि त्या ठिकाणी संस्कार चांगले होतातच असं नाही, त्याचं पालनपोषण पण चांगलं होत नाही. सासू सासरे जर असतील चांगले, त्यांनीसुद्धा त्या मुलाचं पालनपोषण चांगलं केलं, हे केलं तर त्याला मदतच होईल. आणि ह्या मुलीनंसुद्धा समजा जरी आता कामावर जाणार असेल, तर सांगून गेली की मी कामावर जाणार आहे, मी संध्याकाळी आल्यावर थोडंफार हे करीन ते करेन. आणि आल्यानंतर आवडीनं तिला म्हणजे सासू सासऱ्याला चहा पाणी दिलं, त्याच्यावर बघितलं, ते म्हणतात तिलाही खूप त्रास होते, थांब जरा, तुलाही बरं, त्या मुलीलाही बरं वाटतं. अशा पद्धतीने जर तुमच्या वागण्यात बदल झाला, तर खूपच संसारात भांडणं होणार नाहीत आणि विकोप्याला जाऊन कोर्टाकडे येण्याची गरज नाही. किंवा हे मेडिएशनला सुद्धा तो कोर्टात आल्यानंतर मेडिएशन करण्याची गरज नाही. अगोदरच हे मेडिएशन घरोघरात पोचलं आणि प्रत्येकाने जर तसा जर बदल केला, तर पुष्कळ फायदा होईल. ह्या गोष्टी मुद्दाम मी सांगत आहे की कारण
हे जे आत्ताचे वादविवाद, वितंडवाद सुरू होतात, ते मोबाईलमुळं वेळ खर्च का घालवतो. तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल कशासाठी बघता? काय कारण आहे त्याचं? काहीच नाही. त्याचा काही फायदा नाही, काही नाही. तुम्ही जर तुमचा जर संपूर्ण संसार त्याच्यावर अवलंबून आहे, तुमचा व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करा, त्यात जरूर करा. किंवा अगदी अर्जंट आपल्या ज्या फॅमिलीचा फक्त जर तुम्ही ग्रुप केला असेल, तर त्यातला काय अडचण बघायची असेल, तर तेवढ्या दिवशी सकाळी लगेच बुगडून बंद करा आणि लगेच बंद करा. पण उठल्या-उठल्या मोबाईल घेतला की लगेच बसला की आत्ताच एक 2 मिनिटात बघेन म्हणून म्हटलं की तुम्ही तासभर त्याच्यात तिथंच गुंतून राहता. असं करू नका का आणि त्याच्यामुळे तुमचं ते सगळं व्यवस्थित होतं. आणि ह्या ज्या एकत्रित कुटुंब पद्धत जर त्यामुळेच निर्माण होईल, नाहीतर मला सासू-सासरे नकोत, इथनं जर सुरुवात जर तुम्ही केली, तर तिथूनच तुमचं पाया घसरत जातो आणि तुम्हाला त्रास होत जातो. आई-वडील कामावर चालले आहेत म्हणून मुलाला पाळणाघरात जायला दोघापैकी कोणी जायचं, इथनं सुरुवात त्यांच्या भांडणाला होते आणि त्या मुलावरही ते संस्कार होतात. तसं होऊ देऊ नका. म्हणून आई-वडील आवश्यकता असतात, संसार करा. मी आता एवढा व्हिडिओ इथंच थांबवतो. अजून पुष्कळ विषय आहेत आणि पुष्कळ लांब आहे, तर मोठा व्हिडिओ मी करणार नाही. तुम्हाला थोडक्यातच समजावून सांगतो की हा एक आजच्या पुरता पुरेसा आहे. मी नंतर पुढं तुमच्याकडे येईन. धन्यवाद. नमस्कार.